हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे। अरे या सरकारचं करायचं काय? भाडेवाढ लादणाऱ्या परिवहन मंत्र्यांना बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख संपूर्ण महाराष्ट्राला आदेश दिले पदाधिकाऱ्यांना की एसटी दरवाढ केलेल्या आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रिमंडळाचा कुठलीही बैठक न घेता हरिराव पद्धतीने त्यांनी भाडे वाढवलेला आहे 15%ने। त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना पुरुष मंडळींना फिरणं मुश्किल झालेलं आहे। लाडली बहिणीच्या निवडणुकीच्या मतं घेतले पण त्यांच्या सुद्धा योजना बंद करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे। परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे सर्व जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली या सोलापूर एसटी स्टँडवरती मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे। पण जोपर्यंत भाडेवाढ कमी करत नाही तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक एसटी आम्ही बाहेर जाऊ देणार नाही असा इशारा परिवहन मंत्र्याला देत आहोत। फडणवीस सरकारच्या परिवहन मंत्र्याचा प्रताप सरनाईकांचा जो प्रताप झालेला आहे त्यामुळं एसटीच्या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला ताप झालाय, डोक्याला ताप झालाय। असं सर्वसामान्य लोकांच्या डोक्याला ताप करणाऱ्या या राज्य सरकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातले शिवसैनिक सगळे पदाधिकारी आज या एसटीच्या या आगाराच्या समोर उभारून आम्ही राज्य सरकारचा जाहीर धिक्कार करतोय। परिवहन मंत्री या ठिकाणी प्रताप सरनाईक यांच्या परस्पर जी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक नसताना सुद्धा आज या ठिकाणी 16% दरवाढ झालेली आहे। ते खऱ्या अर्थानं जनतेवर घातलेला हा घाट आहे असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही। परिवहन मंत्र्यांच्या परस्पर जर अधिकारी निर्णय घेत असतील तर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला ते कदापि सहन होणार नाही आणि म्हणून याचा धिक्कार करण्यासाठी आज या ठिकाणी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीनं आज या ठिकाणी चक्काजाम आंदोलन आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा डेपो समोर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। आणि यापुढे जर महाराष्ट्राचं गेंड्याचं कातडं पांघरल्या सरकारला याची जाग जनतेची येत नसेल तर प्रत्येक तालुक्यातली एकही बस या ठिकाणी प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातल्या डेपोतली एकही बस शिवसैनिक त्या ठिकाणी हलू देणार नाहीत असा इशारा या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग म्हणून या ठिकाणी करीत आहे।